नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करूया आपण आपलं सॉन्गचं. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करतोय मी या लेक्चरला. दॅट इज बार्स इन अ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. ठीक आहे, बार्स म्हणजे काय? मेटॅलिक रॉड आहेत, सर्क्युलर असू शकतं, रेक्टँग्युलर रॉड असू शकतात, काही शेप असू शकतो. आणि त्या बार्सचा जो क्रॉस सेक्शन आहे तो काय करणार आहे? व्हॅरिंग. क्रॉस सेक्शन म्हणजे काय? एरिया. असे एक सोबत एकच बार आहे. जसं समजा हा एक रॉड आहे, इथला एरिया काहीतरी वेगळा, इथला एरिया काहीतरी वेगळा, इथला एरिया वेगळा. समजा इथं जर अजून काही मोठं राहिलं असतं तर इथला एरिया वेगळा. रॉड एकच आहे किंवा बार एकच आहे, पण त्याच रॉडमध्ये त्याच बारमध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगवेगळा एरिया आहे. जसं इथं तुम्हाला दिसत असेल बघा, एक रॉड कोणता? ABCD. हा पूर्ण एकच रॉड आहे, पण एकाच रॉडमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे एरिया दिसत आहेत तुम्हाला. बघा, इकडचा एक भाग वेगळा दिसतोय, मधला छोटा दिसतोय आणि इकडचा खूप मोठा दिसतोय. तर एवढा A ते B हे जे सेक्शन होतं त्याचा एरिया किती आहे? A1. B ते C हे जे सेक्शन आहे त्याचा एरिया किती आहे? A2. आणि C ते D याचा एरिया किती कन्सिडर केला आहे आपण? A3. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एकाच बारचे तुम्ही असं पकडू शकता की एका बारमध्ये किती सेक्शन्स आहेत? 3 सेक्शन आहेत. कोणकोणते? AB एक, BC दुसरा आणि CD तिसरा. आणि प्रत्येक सेक्शनचा एरिया वेगवेगळा आहे. याचा A1, याचा A2 आणि याचा A3. आणि ह्या बारवर आपण ॲक्च्युअली पुलिंग फोर्स अप्लाय केलेला आहे. कोणता फोर्स आहे? पुलिंग फोर्स, खेचणारा. किती फोर्स अप्लाय केलेला आहे दोन्ही साईडला? बघा, P. ॲक्सियल सांगितलं मी, बारचा जो ॲक्सिस आहे तो एकच आहे ना, सेंटर तर सगळ्या बारचं एकच आहे. आणि इथून या ॲक्सिसवर अप्लाय होणारा पुलिंग फोर्स किती आहे? P. तर मग आता हा जर खेचतोय तर खेचल्यामुळे काय होणार आहे? या रॉडची लेंथ वाढेल आणि रॉडची जी लेंथ वाढणार आहे तीच आपल्याला या ठिकाणी काउंट करायची राहते. बघा, बेसिकली काय सांगितलं, एक रॉड आहे, या रॉडला आपण दोन्ही साईडने खेचतोय आणि दोन्ही साईडने खेचल्यामुळे या रॉडची जी लेंथ वाढणार आहे ती आपल्याला काढायची असते. ठीक, तर मग किती लेंथ वाढेल? कारण आता प्रत्येक ठिकाणी तर एरिया वेगवेगळा आहे. तुम्ही लास्ट तुम्हाला जर आठवत असेल तर चेंज इन लेंथचा एक फॉर्म्युला लिहून दिला होता मी तुम्हाला. काय की डेल्टा एल इज इक्वल टू काय होतं? PL/A है ना. डेल्टा एल इज इक्वल टू PL/AE. हे कुठून आलं होतं? तुमच्या जर लक्षात असेल तर आपण असं काहीतरी पाहिलं होतं की E इज इक्वल टू काय होतं? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजे काय? P बाय आणि स्ट्रेन म्हणजे डेल्टा एल बाय एल. तर ईचा फॉर्म्युला दिला आहे ना हा, PL/A डेल्टा एल. हेच लिहिलं होतं इज इक्वल टू E. डेल्टा एल इकडे पाठवून दिला, E खाली घेऊन आलं होतं. AE/, हे काय म्हणतात? डेल्टा एल. त्याच्यावर तोच फॉर्म्युला आहे, काही वेगळा फॉर्म्युला आलेला नाही आहे. प्रत्येक फॉर्म्युला पाठ करत बसायची गरज नाही. थोडेफार बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्याच्यापासून हे वेगवेगळे फॉर्म्युले लगेच इन्स्टंटमध्ये बनून जातात. असं प्रत्येक फॉर्म्युला पाठ करत बसले तर झालं तुमचं कल्याण नव्हतं. ठीक आहे, तर काढायचं काय आपल्याला बेसिकली इथं मग की हा जो पुलिंग फोर्स तुम्ही लावलेला आहे, या पुलिंग फोर्समुळे त्या ठिकाणी त्या पूर्ण बारमध्ये एरिया किती चेंज होतो. ठीक आहे, मग टोटल चेंज इन लेंथ काढायचं आहे आपल्याला. टोटल चेंज इन लेंथ ऑफ द बार ABCD ड्यू टू ॲक्सियल लोड P. काय सांगितलं? टोटल चेंज इन लेंथ ऑफ द बार ABCD. हा जो पूर्ण बार आहे ABCD, या पूर्ण बारचा आपल्याला चेंज इन लेंथ काढायचं आहे. टोटल चेंज इन लेंथ म्हणजे काय? AB मध्ये किती चेंज झाला, BC मध्ये किती चेंज झाला आणि CD मध्ये किती चेंज झाला, तिन्ही काउंट करावे लागतील. ठीक आहे, कारण जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युला बघितला, डेल्टा एलचा फॉर्म्युला काय आहे? PL/AE. चेंज इन लेंथ हे कोणावर डिपेंड करत असतं? एरियावर. इन्व्हर्स प्रपोर्शनॅलिटी आहे ना, तर एरियावर डिपेंड करणार आहे. मग एरिया प्रत्येक ठिकाणी चेंज होतोय म्हटल्यावर प्रत्येक सेक्शनचा चेंज इन लेंथ पण काय राहील? वेगवेगळं राहील. काय सांगितलं मी पुन्हा एकदा सांगतोय बघा, जर प्रत्येक सेक्शनचा एरिया वेगवेगळा आहे तर प्रत्येक सेक्शनसाठी चेंज इन लेंथ पण काय असणार आहे? वेगवेगळं असणार आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे? पूर्ण रॉडचं चेंज इन लेंथ. मग मी काय करेल? पूर्ण रॉडचं चेंज इन लेंथ काढण्यासाठी प्रत्येक सेक्शनमध्ये जेवढा चेंज इन लेंथ आहे त्या तिघांची काय करून घेईल? ॲडिशन करून घेईल. तर इथं टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय म्हणजे डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. चेंज इन लेंथ फॉर द सेक्शन 1, चेंज इन लेंथ फॉर द सेक्शन 2, L2 काय? सेकंड चेंज याची लेंथ आहे ना, आणि डेल्टा L3 याचा अर्थ काय? चेंज इन लेंथ फॉर द सेक्शन 3. या तिन्ही सेक्शनमध्ये जी काही लेंथ चेंज होते त्या तिघांची काय करायची? आपल्याला बेसिकली सिंपल ॲडिशन आहे, काही जास्त कठीण काम नाही आहे. ठीक आहे, तर डेल्टा एल टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय भेटेल? चेंज इन लेंथ इन सेक्शन 1 प्लस चेंज इन लेंथ इन सेक्शन 2 प्लस चेंज इन लेंथ इन सेक्शन 3. ठीक आहे, आता यामध्ये तयार होतात दोन कंडिशन. दोन कंडिशन कशा तयार होतात ते बघा. काय काय कंडिशन तयार होतात? केस 1 काय लिहिलंय मी बघा. इफ द मटेरियल ऑफ बार फॉर द ऑल सेक्शन. ठीक आहे,
मटेरियल जे कशाचं, बारचं, फॉर ऑल सेक्शन इज सेम. हे फार महत्वाचं आहे बरं. आणि या टॉपिकवर तुम्हाला एक 3 मार्कचा क्वेश्चन विचारलाच जातो, लक्षात असू द्या. सिंपल पण आहे आणि हातातले मार्क्स येते. काय सांगितलंय, एक मटेरियल आहे, सॉरी एक बार आहे ज्याचं मटेरियल प्रत्येक सेक्शनसाठी काय असणार आहे, सेम. देन द यंग्स मॉड्युलस रिमेन द सेम. बघा यंग्स मॉड्युलसची जी व्हॅल्यू होती ना, ईची व्हॅल्यू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ती डिपेंड करते मटेरियलवर. एवढं लक्षात ठेवा सध्या की यंग्स मॉड्युलसची जी व्हॅल्यू लागते दॅट डिपेंड्स ऑन द मटेरियल. मग आता त्यांनी सांगितलं काय की हा ए बी बी सी सी डी हे जे 3 सेक्शन आहेत रॉडमध्ये, हे तिन्ही सेक्शन त्या रॉडमध्ये किंवा त्या बारमध्ये जर एकाच मटेरियलचे बनलेले आहेत, जसं मी सांगितलं, समजा ए बी कशापासून बनलेलं आहे, लोखंडपासून, बी सी सुद्धा लोखंडपासून, हे तिन्ही आयर्नपासून बनलेले आहेत. याचा अर्थ काय, तिघांचं मटेरियल काय, सेम. मग अशी जर कंडिशन असेल की पूर्ण बारचे जेवढे बी सेक्शन आहेत, 3च नाही 4 राहू शकता, 5 राहू शकता, 2 राहू शकता, किती बी सेक्शन राहू शकतात, जर प्रत्येक सेक्शनचं मटेरियल सेम असलं तर त्याचं यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू पण काय राहते, सेम. परत एकदा, मटेरियल सेम, यंग्स मॉड्युलस सेम, मटेरियल सेम, यंग्स मॉड्युलस सेम. ठीक आहे. तर आता फॉर्म्युला काय होईल बघा, डेल्टा एल इज इक्वल टू, डेल्टा एलचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, नाही माहिती तर इथं साईडला लिहून घ्या. डेल्टा एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय राहतो, पी एल अपॉन ए ई. हा लिहून दिलेला आहे मी तुम्हाला सुरुवातीला न्यूमेरिकल स्टार्ट करायच्या पूर्वी. तसं मागच्या सेक्शनमध्ये जे न्यूमेरिकल चालू केले होते ना आपण ह्याच्या पूर्वीच्या लेक्चरचे, तेव्हा हा फॉर्म्युला लिहून दिला आहे, चेंज इन लेंथ ड्यू टू द ॲक्सियल लोडचा. तर डेल्टा एल इज इक्वल टू काय, पी एल अपॉन ए ई. आता L1 पण काढायचं आहे, डेल्टा L2 पण काढायचं आहे, डेल्टा L3 पण काढायचं आहे. टाकूया तिथं व्हॅल्यू. बघा काय सांगितलं मी तुम्हाला नवीन, की मटेरियल सेम तर ईची व्हॅल्यू सेम, मटेरियल सेम तर ईची व्हॅल्यू सेम है ना. आणि फोर्स चेंज होणार आहे का, नाही, कारण तिन्ही ठिकाणी तिन्ही सेक्शनवर जो लोड अप्लाय होतोय तो सारखाच आहे. तर पीची व्हॅल्यू तर अशी पण चेंज होणार नाही आहे. आणि मटेरियल जर सेम म्हटलं तर ईची व्हॅल्यू सुद्धा काय राहील, सेम राहील. तर फॉर्म्युला बघा काय म्हणतोय, डेल्टा एल इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, पी एल अपॉन ए ई. तर डेल्टा L1च्या जागी काय टाकणार तुम्ही, पी, पहिल्या सेक्शनची लेंथ किती आहे L1, त्याचा एरिया किती आहे A1, आणि यंग्स मॉड्युलस ई. वेगळं टाकलं का, नाही, कारण सगळ्यांचा यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम. तर फॉर्म्युला काय तयार झाला, पी L1 A1 E प्लस सिमिलरली याच्यावर सुद्धा किती लोड अप्लाय होतोय, P, लेंथ किती याची L2, एरिया किती त्याचा A2 डिवाइड बाय E, P L2 A2 E. ठीक आहे. सिमिलरली याच्यासाठी फोर्स P, लेंथ L3 डिवाइड बाय एरिया A3, मग यंग्स मॉड्युलस E. यंग्स मॉड्युलसची जी व्हॅल्यू आहे ती तिघांसाठी, तिन्ही सेक्शनसाठी काय घेतली मी, सेम. कारण तिघांचं जे मटेरियल होतं ते मटेरियल काय होतं, सेम होतं. सिम्पली तुम्हाला हे कळलं असेल की मटेरियल सेम राहिलं तर यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू तीच ठेवायची आहे, चेंज करायची नाही. ठीक आहे. तर डेल्टा एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला, पी L1 अपॉन A1 E प्लस पी L2 अपॉन A2 E प्लस पी L3 अपॉन A3 E. त्यामधून काय काय सेम होतं, P आणि E या दोन्ही व्हॅल्यू, P आणि E या दोन्ही व्हॅल्यू पूर्ण इक्वेशन मध्ये सेम आहे. तर तुम्ही बाहेर काढू शकतात किंवा तुम्ही असा जरी फॉर्म्युला राहू दिला तरी चालेल. ठीक आहे. ॲज इट इज जरी फॉर्म्युला राहू दिला तरी चालणार आहे. अदरवाईज तुम्ही P आणि E कॉमन काढला तर फॉर्म्युला काय बनून जाईल, ब्रॅकेटमध्ये राहतोय मग L1 अपॉन A1, L2 अपॉन A2 आणि L3 अपॉन A3. हा फॉर्म्युला भेटला तुम्हाला चेंज इन लेंथ, टोटल चेंज इन लेंथ फॉर अ बार हॅव्हिंग द डिफरंट क्रॉस सेक्शन बट मेड अप ऑफ सेम मटेरियल. सारख्या मटेरियलपासून बनलेलं आहे, वेगवेगळं क्रॉस सेक्शन आहे आणि त्याच्यावर जर ॲक्सियल लोड अप्लाय होतोय त्याचं टोटल चेंज इन लेंथ आपण या फॉर्म्युलेने फाइंड आउट करू शकतो. मी जर तुमच्या जागी तर मी फॉर्म्युला पाठ करणार नाही, कारण मला हा फॉर्म्युला माहिती ना, EL अपॉन E बस झालं. मी फक्त चेक करेन मटेरियल सारखं आहे का, तर E सारखं आहे, लोड तर फोर्स तर असा बी सारखा राहणार आहे, P तर कधीच चेंज होणार नाही. मटेरियल सारखं आहे का, हो, तर E पण सारखं आहे. याची लेंथ याचा एरिया, याची लेंथ याचा एरिया, याची लेंथ याचा एरिया. 2 राहिले तर 2 बार, 3 राहिले 3 बार, 4 राहिले 4 बार, है ना. फक्त हा फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. त्यानंतर केस 2. केस 2 काय सांगतोय बघा, केस 2 मध्ये काय आहे, तर केस 2 असं सांगतोय की या ठिकाणी आपण पाहिलं होतं की जर मटेरियल काय राहिलं, सेम. आता या ठिकाणी मटेरियल जर डिफरंट राहिलं, म्हणजे एक बनला आहे आयर्नने, दुसरा सेक्शन बनला आहे समजा कॉपरने, आणि तिसरा सेक्शन बनलेला आहे सिल्वरने.
एक्झाम्पल घेतलं आहे ना, एक लोखंडपासून बनला आहे, एक तांब्यापासून बनलेला आहे आणि एक सेक्शन जो आहे तो चांदीचा बनलेला आहे. तर तिन्ही सेक्शन जे आहेत ते वेगवेगळ्या मटेरियलचे बनलेले आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मटेरियल चेंज, यंग्स मॉड्युलस चेंज. तर मटेरियल चेंज म्हटल्यावर यंग्स मॉड्युलस सुद्धा काय राहतील, वेगवेगळे राहतील. मटेरियल वेगवेगळे आहे, ती एका बारचे जे 3 सेक्शन आहे ते तिन्ही सेक्शन वेगवेगळ्या मटेरियल पासून बनलेले आहेत. तर त्या बारचे प्रत्येक सेक्शनचा यंग्स मॉड्युलस सुद्धा काय राहील, वेगवेगळा राहील. मग आता फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू, फॉर्म्युला तोच राहील PL/AE है ना. पी चेंज होणार आहे का, नाही. पहिल्या सेक्शनची लेंथ L1, त्याचा एरिया A1. यंग्स मॉड्युलस आता चेंज होईल कारण प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, मटेरियल वेगवेगळं आहे ना. PL1/A1E1 प्लस PL2/A2E2 प्लस PL3/A3E3. सिम्पली. सो कॉमन काय त्याच्यामध्ये आता फक्त P. तुम्ही पाहिजे तर साईडला घेऊन फॉर्म्युला लिहू शकता. P(L1/A1E1 प्लस L2/A2E2 प्लस L3/A3E3. सोपं एकदम करून घेऊ. आता आपण याला काय सांगितलंय, चेंजेस लेंथचा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात बसून गेला असेल आतापर्यंत, PL/A. जर एकच रॉड बनलेला आहे आणि जर तो रॉड वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनचा आहे, म्हणजे काही ठिकाणी मोठा आहे, काही ठिकाणी छोटा आहे, काही ठिकाणी जास्त मोठा आहे, असे जर वेगवेगळे क्रॉस सेक्शन आहे त्या एकाच बारचे आणि त्याच्यावर जर तुम्ही पुलिंग फोर्स अप्लाय केला ॲक्सियली तर त्याची लेंथ चेंज होणार आहे. आणि ती जी लेंथ चेंज होते ती आपण फॉर्म करू शकतो कोणत्या फॉर्म्युल्याने, डेल्टा एल इज इक्वल टू PL/AE या फॉर्म्युल्याने. मग प्रत्येक ठिकाणी एरिया वेगवेगळा आहे तर प्रत्येकाचं चेंज इन लेंथ पण वेगवेगळं राहील. मग टोटल चेंज इन लेंथ बरोबर काय भेटतं, चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1 प्लस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 2 प्लस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 3. प्रत्येकामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 कंडिशन आहे की जर मटेरियल सारखं राहिलं तर ई सारखंच राहील, मटेरियल वेगळं राहिलं तर ईची व्हॅल्यू पण बदलेल. सिंपल 2 फॉर्म्युला. कळलंय. चला मग आता याच्यावरचे न्यूमरिकल स्टार्ट करू आपण. चल न्यूमरिकल बघा. क्वेश्चन काय दिला आहे, अ माइल्ड स्टील, बघा मटेरियलचं नाव काय आहे, माइल्ड स्टीलचा बनलेला आहे आपल्याला. हां मग आता क्वेश्चन दिलेला आहे समजा पेपरमध्ये आला, तुम्हाला कळलंच नाही, तुम्हाला थोडी माहीत राहतं कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन आहे, कसं ओळखणार ते पण समजत नाही. काय सांगितलं आहे, माइल्ड स्टील बार 6 मीटर लॉंग इज 30 mm इन डायमीटर ऑफ 2 मीटर. बरं काय सांगितलं आहे, परत एकदा वाचा. काय सांगितलं होतं, एक बार आहे ज्याची लेंथ किती सांगितली आहे, 6 मीटर लॉंग येतो आणि त्याचा डायमीटर इज 30 mm इन डायमीटर ऑफ 2 मीटर लेंथ. त्या 6 मीटर लेंथ पैकी जे 2 मीटरची लेंथ आहे त्याचा डायमीटर किती सांगितला आहे, 30 mm. हा बार आहे काहीतरी असा, याचा डायमीटर किती सांगितलं आहे, 30 mm. हे 5 लिहिलेलं आहे बरं मी, डायमीटरला तुम्ही 5 ने पण दाखवू शकता. तर डायमीटर किती याचा, 30 mm. किती लेंथ पर्यंत आहे, 2 मीटर लेंथ पर्यंत. चला 2 मीटर लेंथ. ठीक, पुढे अँड 20 mm इन डायमीटर फॉर द रिमेनिंग लेंथ. रिमेनिंग किती राहील मग, टोटल किती सांगितली होती, 6. त्यापैकी पहिले 2 मीटर जे ते 30 mm चे होते आणि नंतरचे उरलेले जे 4 mm आहे पुढचे ते किती डायमीटरचे, 20. डायमीटर कमी झालेलं आहे बरं. आता डायमीटर कमी झाला म्हटल्यावर काहीतरी करावं लागेल तुम्हाला. हा डायमीटर किती सांगितलं आहे त्यांनी, 20 mm. ही लेंथ किती सांगितली त्यांनी, रिमेनिंग लेंथ सांगितलं होतं. टोटल किती सांगितलं होतं, टोटल लेंथ ऑफ द रॉड किती सांगितली त्यांनी, 6 mm. ठीक आहे, टोटल लेंथ ऑफ द रॉड इज 6 मीटर सॉरी. आणि त्यापैकी पहिले 2 मीटरचा डायमीटर 30चा होता, नंतरच्या उरलेल्या रिमेनिंग लेंथचा डायमीटर 20चा असं त्यांनी सांगितलं होतं. इट इज सब्जेक्टेड टू अ टेन्साईल लोड ऑफ 60 किलो न्यूटन. त्याच्यावर आपण टेन्साईल लोड, टेन्साईल म्हणजे खेचणाराच राहतो ना, पुलिंग फोर्स. किती न्यूटनचा लोड अप्लाय करायचा आहे, 60 किलो न्यूटन. 60 किलो न्यूटन. ठीक आहे, पुढे कॅल्क्युलेट द चेंज इन लेंथ ऑफ, कॅल्क्युलेट द चेंज इन लेंथ ऑफ इट्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 200 किलो न्यूटन पर mm. बघा आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एकच दिलेली आहे का 2 दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, एकच दिलेली. याचा अर्थ काय की पूर्ण रॉड जो आहे तो एकाच मटेरियल पासून बनलेला आहे आणि ते कोणतं मटेरियल आहे, माइल्ड स्टील. म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी चेंज होणार आहे का, नाही, कारण मटेरियल सेम आहे. मग चेंज काय होईल, फक्त एरिया.
है ना. पी सेम, लेंथ चेंज होईल दोघांची आणि एरिया चेंज होईल. पी आणि ई या दोन व्हॅल्यू कॉन्स्टंट राहतील. गिवन लिहून घेऊ, तुम्हाला अजून व्यवस्थित आयडिया येईल. गिवन मध्ये चला साईडला असतो तुम्ही या ठिकाणी डायग्राम ठेवतो इथं. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. डायग्राम नक्की ड्रॉ करायची. डायग्राम ड्रॉ केल्याने तुमचे सॉन्गचे क्वेश्चन बरेच लवकर सॉल्व्ह होतील. आता जर मी ही अशी डायग्राम काढली तर मला क्लिक म्हणजे आठवेल ना तुम्हाला असं पेपरमध्ये की अच्छा हे वेगवेगळे डायमीटर आहे, टेन्साईल लोड अप्लाय केलेला आहे. वेगवेगळ्या डायमीटरसाठी आपण कोणता चेंज इन लेंथचा फॉर्म्युला लावतो, EL/A. आठवतं असं, तर त्याला प्रॅक्टिस बी लागते. पहिलं चॅप्टर बरंच मोठं आहे तुमचं, थोडंसं प्रॅक्टिसची गरज लागते. तर आता सगळ्यात पहिले तर हे कन्वर्जन करून घेऊ. बघा सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, डायमीटर 1 D1 घेऊन घेऊ. D1 इज इक्वल टू किती सांगितलं आहे, 30 mm. D2 इज इक्वल टू किती सांगितलं आहे, 20 mm. ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट D1 D2 दिलं, त्याच्यानंतर लेंथ दिलेली आहे. पहिल्या रोडची किती, 2 मीटर. दुसऱ्या सेक्शनची लेंथ किती सांगितली आहे, 4 मीटर. लोड किती अप्लाय केलेला आहे, 60 किलो न्यूटन. किलो न्यूटन चालतं का, नाही. पण न्यूटनमध्ये करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करतो आपण 10⁻³ ने. हे सगळ्यांना माहिती आहे. आता पी झालं. त्याच्यानंतर अजून काय दिलं आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेलं आहे. आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किती दिलं आहे, 200 किलो न्यूटन पर mm² दिलेलं आहे. मग किलो न्यूटन चालेल का इथला पण, नाही. मग त्याला पण न्यूटनमध्ये करण्यासाठी काय करणार, 200 × 10⁻³ किलो न्यूटनचं कशातून गेलं, न्यूटन, आणि खाली mm² ॲज इट इज. झाले सगळे कन्वर्जन, झाले का, नाही झाले अजून, कारण तुम्ही लेंथला कन्वर्ट नाही केलं आहे. लेंथ मीटरमध्येच ठेवलेली आहे, तर लेंथला बी कन्वर्ट करावं लागेल. लेंथ 2 मीटर म्हणजे किती mm होईल, मीटरचं mm मध्ये सुद्धा किती राहतं, 10⁻³ सिमिलरली L2 इज इक्वल टू काय होऊन जाईल, 4 × 10⁻³ थोडं कंजेस्टेड होऊन गेलं, मॅनेज करून घ्या, दिसेल तुम्हाला. लेंथ L1 आणि L2 दोन्ही चेंज केल्या मी मीटरमधून मिलीमीटरमध्ये. ठीक आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, चेंज इन लेंथ. वी नो दॅट चेंज इन लेंथसाठी फॉर्म्युला काय, PL/AE हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. किती सेक्शन आहेत आपल्याकडे असे, 2. मग पहिल्या सेक्शनची लेंथ किती आहे, जी काही असेल इथं काय लिहून घेणार, L1. त्याचा एरिया A1. E1 लिहायची गरज आहे का, नाही, कारण लेन्स मॉड्युलस एकच दिलेलं आहे आणि बारचं त्यांनी एकच मटेरियल सांगितलं आहे. तर म्हटल्यावर PL1/A1E प्लस इथं काय होऊन जाईल, PL2/A2E. संपलं. क्लिअर आहे इथं. नेक्स्ट स्टेप, डेल्टा L. P आणि E पाहिजे तर कॉमन करून घ्या. ब्रॅकेटमध्ये येऊन जाईल L1/A1 प्लस L2/A2. सो डेल्टा L इज इक्वल टू काय होऊन जाईल, P ची व्हॅल्यू. P बघा आता गिवन लिहिलेलं आहे. गिवन लिहिलं तर फायदा असा राहतो की परत डायग्राममध्ये बघायची गरज नाही. P ची व्हॅल्यू किती आहे, कन्वर्ट केलेली व्हॅल्यू लिहितो, आणि नाही तर मग डायग्राममध्ये बघून जर लिहिली तुम्ही तर कदाचित असं होतं की तुम्ही किलो न्यूटनवाली व्हॅल्यू लिहून घ्या. तर किती आलं आहे, 60 × 10⁻³ डिवाइड बाय E ची व्हॅल्यू किती आहे, 200 × 10⁻³ इन ब्रॅकेट. L1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 × 10⁻³ डिवाइड बाय A1. एरिया माहिती नाही, माहित ना. एरियाचा फॉर्म्युला काय राहतो, रॉड कसा आहे, सर्क्युलर आहे. मग सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय राहतो, π/4 d². डायरेक्ट टाकू π/4. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की पहिलाच क्वेश्चन आहे तर आपण एक काम करू, थोडंसं स्टेप वाढवून घेऊ, पण गडबड नको व्हायला. हे रॉंग नाही बरं, हे सगळं करेक्ट आहे. पण आता इथं डायरेक्ट एरियाने काढलेला आहे आणि तो डायरेक्ट काढू शकतो आपण, पण मग आता परत बाकीच्या स्टुडंट्सला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल, त्यामुळे मी थोडे स्टेप्स वाढवूनच घेतो. ठीक आहे. काय सांगत होतो, D1 D2 झालं. याच्यानंतर काय काढून घेऊ आपण, A1 आणि A2 एरिया काढून घेऊ त्यांची. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डायमीटर माहिती आहे आपल्याला, काय राहतो, π/4 d1². π/4 × 30चा काय करावं लागेल, स्क्वेअर. जे काही आन्सर आहे तुमचं काय भेटून जाईल, एरिया. इथं काही π/4 d2² इज इक्वल टू काय होऊन जाईल, π/4 × d2 ची व्हॅल्यू किती आहे, 20चा². ठीक आहे. A1 A2 झालं. पुढचं L1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 मीटर. 2 मीटरचं कन्वर्जन केलं 2 × 10⁻³ mm.
L2 ची व्हॅल्यू किती आहे 4 मीटर. 4 मीटरचं कन्वर्जन केलं 4 × 10⁻³ mm. लेंथ झालं, डायमीटर झालं, लोड बाकी आहे. फोर्स किती सांगितला आहे त्यांनी 60 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये 60 × 10⁻³ न्यूटन. त्याच्यानंतर अजून काय राहिलंय, लोड झालं, डायमीटर झाले, लेंथ झाले, दॅट्स इट. ई राहिले, सॉरी यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू किती सांगितली आहे 200 किलो न्यूटन पर mm². किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये 200 × 10⁻³ न्यूटन पर mm². चल ठीक आहे, झाले सगळे कन्वर्जन. A1 A2 ची व्हॅल्यू आपल्याला लागेल. तर A1 चं आन्सर ज्यावेळेस तुम्ही काढा तुमचं आलं पाहिजे 706.85. ठीक आहे, A1 चं आन्सर. आता माझ्याकडे कॅल्सी नाही त्यामुळे मी डायरेक्टली टेक्स्टबुक मधून पाहून घेऊन घेतो किती आलं पाहिजे ते 706.85. आणि युनिट काय mm². कशावरून, कारण डायमीटर कशामध्ये mm मध्ये, तर एरियाचं युनिट होऊन जाईल mm². आणि दुसरा जो एरिया आहे तो आला पाहिजे तुमचा 314.15 mm². ठीक आहे. आता लास्ट स्टेप जी राहिलेली आहे ती काय, डेल्टा एल काढायचं आपल्याला. वी नो दॅट टोटल चेंज इन लेंथ काय राहील PL1/A1E प्लस PL2/A2E. ठीक, इकडच्या साईडचा क्वेश्चन रफ करतोय मी. तुमचा क्वेश्चन वगैरे सगळं लिहून झालं असेल तर लिहून घ्या बरं. हे सगळं पॉज करून लिहून घेत चला. त्यामुळे मी अर्ध्या तासाचे लेक्चर बनवतोय की लिहायला तुम्हाला वरचा अर्धा तास लागूनच जात असेल, 15-20 मिनिटं तर कसे लागतात. तर एक 50 मिनिटाचं जवळपास आपलं लेक्चर 45-50 मिनिटाचं होतंय रोजचं ना. तर डेल्टा एल इज इक्वल टू काय मग PL1/A1E कॉमन काय P/E राहिलं काय L1/A1 प्लस L2/A2. चलो ठीक आहे. डेल्टा एल इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू किती आलेली आपली, पी ची व्हॅल्यू 60 × 10⁻³ ई ची व्हॅल्यू किती आहे 200 × 10⁻³ L1 ची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻³ डिवाइड बाय A1 ची व्हॅल्यू किती आहे 706.85 प्लस L2 ची व्हॅल्यू किती आहे 4 × 10⁻³ A2 ची व्हॅल्यू किती आहे 314.15. ब्रॅकेट कंप्लीट. सॉल्व कसं करणार, बऱ्याच मुलांना कॅल्सी पण यूज नाही करतायत आणि तो कॉमन प्रॉब्लेम आहे. थोडा प्रॅक्टिस मध्ये आल्यावर ते जमतं. बघा एक टर्म सॉल्व करत चला. हे दिसतंय ना तुम्हाला, दोन्ही डिवाइडला आहेत ना. त्यांना एक ब्रॅकेट टाकू शकता तुम्ही, टाका मग 60 / 200 60 × 10⁻³. आता बघा मी तुम्हाला जसं पहिले पण सांगितलंय, एकापेक्षा जास्त नंबर्स राहिले मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा डिव्हिजन मध्ये ब्रॅकेट टाकून देत चला. इथं बघा 60 × 10⁻³ आहे, याला काय करायचं आहे ब्रॅकेट टाकायचा. डिवाइड बाय खाली पण दोन नंबर आहेत ना 200 × 10⁻³ असं टाका कॅल्सी मध्ये. 60 × 10⁻³ डिवाइड बाय ब्रॅकेट मध्ये 200 × 10⁻³. इथं काहीतरी आन्सर भेटेल तुम्हाला. आन्सर काय भेटणार आहे 6/20 म्हणजे 3/10 0.3 भेटेल. ठीक, पुढे आता यांचं डायरेक्ट करू नका. ते माहिती असेल ना तुम्हाला तो बोर्डमास रूल. पहिले काय होतं डिव्हिजन होतं है ना, किंवा मल्टिप्लिकेशन होतं, त्याच्यानंतर ॲडिशन होतं. तर इथं बघा या दोघांचं काय होऊ शकतं डिव्हिजन होऊ शकतं. 2 × 10⁻³ डिवाइड बाय 706.85 होईल. त्याच्यानंतर या दोघांचं डिव्हिजन होईल. जे काही दोन्ही इथं नंबर येतील त्यांची काय होईल मग ॲडिशन होईल. पहिले डिव्हिजन होतं सगळ्यांना माहिती आहे. तर मग हे 2 × 10⁻³ म्हणजेच किती राहील ते 2000 डिवाइड बाय 706.85 प्लस ते 4000 डिवाइड बाय 314.15. या दोघांना कॅल्क्युलेट करा. या दोघांचं कॅल्क्युलेशन करा. जो नंबर येईल तो इथं टाका, इथं लिहायचा. प्लस या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यावर जो नंबर आला तो इथे टाकायचा. दोघांची ॲडिशन आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 0.3 ने. तर तुमचं आन्सर जे फायनल आन्सर ते आलं पाहिजे 4.668. किती आलं पाहिजे 4.668. आणि चेंज इन लेंथ काढतोय म्हटल्यावर आन्सर आहे तुमचं mm मध्ये. काय सांगितलं या दोघांना डिवाइड करा. जे काही व्हॅल्यू येईल ती इथे टाकायची. या दोघांना डिवाइड करा. जी काही व्हॅल्यू येईल ती इथे टाकायची. त्या दोन्ही व्हॅल्यूची काय करायची तुम्हाला बेरीज
आणि जे काही व्हॅल्यू भेटली मग या दोघांची बेरीज करून त्याला मल्टिप्लाय करायचं आहे कशासोबत 0.3 सोबत, तर यू विल गेट युअर आन्सर ॲज अ 4.668 mm. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. एकदम डिटेल सांगितलं आहे मी बराच टाईम लावून. ठीक आहे. आपल्याला काय दिलं होतं, वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनचे दोन डायमीटर दिले होते. बेसिकली आपल्याला एका रॉडचे दोन वेगवेगळे क्रॉस सेक्शनचे डायमीटर होते, दोघांची लेंथ वेगळी होती, दोघांवर पुलिंग फोर्स 60 किलो न्यूटनचा अप्लाय केला होता. विचारलं होतं चेंज इन लेंथ काही, यंग्स मॉड्युलस पण दिलेलं आहे. ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्या होत्या त्या मी गिवनमध्ये लिहून घेतल्या आणि त्यांचे सगळ्यांचे कन्व्हर्जन केले. मला स्टँडर्ड युनिट काय माहिती आहे, न्यूटन आणि MM, तर सगळ्यांना न्यूटन MM च्या फॉर्ममध्ये आणलेलं आहे. डेल्टा एलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, PL/AE राहतो, पण मटेरियल सेम होतं म्हटल्यावर ईची व्हॅल्यू पण चेंज झालेली. मग फक्त चेंज काय झालं, PL1/A1E PL2/A2E दोघांमध्ये कॉमन P/E कॉमन होतं, ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर L1/A1 प्लस L2/A2. जस्ट व्हॅल्यूज पुट केल्या. कॅल्क्युलेशनचा पार्ट व्यवस्थित करा. ज्यांच्याकडे घरी कॅल्सिन असेल त्यांनी एका मोबाईलमध्ये करून बघू शकता. मोबाईलमध्ये बी होतं, थोडं थोडं करायचं. 60 × 10⁻³ ब्रॅकेटमध्ये डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये 200 × 10⁻³ ब्रॅकेट का टाकतोय, कारण 60 सोबत 10⁻³ मल्टिप्लिकेशनमध्ये एकापेक्षा जास्त नंबर राहिले, ब्रॅकेट टाका. इथं पण ब्रॅकेट दोघांना डिवाइड केलं. सेम इथं पण ब्रॅकेट डिवाइड बाय दिस व्हॅल्यू प्लस इथं पण ब्रॅकेट डिवाइड बाय दिस व्हॅल्यू. ब्रॅकेटमध्ये करा. जे काही आन्सर येतील त्या दोघांची ॲडिशन करून त्याला 0.3 ने मल्टिप्लाय करा. यू विल गेट युअर आन्सर ॲज अ 4.668 mm. ठीक आहे. तर हे झाला एक क्वेश्चन. चला अजून एक क्वेश्चन घेऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय सांगितलं आहे बघा, स्टील बार हॅज शोन इन द फिगर. डायग्राम दिलेली आहे, स्टीलचा रॉड सांगितला आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसरं मटेरियलचं नाव किंवा दुसरं यंग्स मॉड्युलस देत नाही तोपर्यंत समजून घ्यायचं की यंग्स मॉड्युलस सेम आहे ना. आणि जर दुसरं मटेरियलचं नाव मेन्शन केलं असेल तर त्याचं त्यांनी यंग्स मॉड्युलस पण मेन्शन करतीलच. असं काही नाही की यंग्स मॉड्युलस फिक्स राहतो किंवा पाठ करून घ्या असं काही प्रकार नाही. तर बघा काय सांगितलं आहे, स्टील बार दाखवलेला आहे आपल्याला डायग्राममध्ये, डायग्राम पण दिलेली आहे. इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड सांगितलं आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये टेन्साईल होता, यावेळेस कॉम्प्रेसिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे लेंथ कमी होणार आहे. कॉम्प्रेसिव्ह लोड आहे कितीचा आहे, 3 किलो न्यूटनचा. ठीक आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड किती सांगितला आहे, 3 किलो न्यूटन. आता जर तुमच्यापैकी कोणाला असा डाऊट असेल की किलो न्यूटनचा लोड आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे, तो फक्त वरून दाखवलेला आहे खालून दाखवलेला नाही आहे. न्यूटन्स थर्ड लॉच्या अनुसार वरून जितका लोड अप्लाय होतो सरफेस तेवढाच लोड अप्लाय करत असतो. त्यामुळे एका साईडनं जरी दाखवलं आणि एक साईड फिक्स जरी दाखवली तरी पण हा बार्सिंग बेरिंग क्रॉस सेक्शनचाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय की हा जो सरफेस राहतो ना खालचा, हा सुद्धा किती लोड लावणार आहे, जेवढा तुम्ही वरून लावा 3 किलो न्यूटन. बघा आता पुढे काय सांगितलंय, सेक्शन A and B have their respective cross sectional area of 120 mm² and 240 mm². सांगितलं काय, A आणि B हे जे दोन्ही रिस्पेक्टिव्ह क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया किती, पहिल्याचा 120 आहे आणि दुसऱ्याचा किती 240 आहे. फाइंड आउट करायचं आहे डिक्रीज इन लेंथ, किती लेंथ त्याची डिक्रीज झाली ते फाइंड आउट करा. कॉम्प्रेशन असल्यामुळे लेंथ काय होणार आहे, कमीच होणार आहे. आणि ईची व्हॅल्यू एकच दिली म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एकच आहे, म्हणजे मटेरियल सेम आहे. गिवन लिहून घेऊया परत. ओके, सगळ्यात पहिले गिवन मध्ये काय दिसतंय तुम्हाला, लोड किती दिसतोय, 3 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये 3 × 10⁻³ न्यूटन. क्रॉस सेक्शनल एरिया AB, A चा एरिया किती आहे, A1 नाव देऊन टाकू आपण. A1 चा एरिया 120 mm². mm मध्ये म्हटल्यावर चेंज करायची गरज नाही. A2 ची व्हॅल्यू किती आहे, 240 mm². डिक्रीज इन लेंथ काढायचं आहे, E ची व्हॅल्यू किती आहे, 200 किलो न्यूटन पर mm². हां, आता याला काय करावं लागेल मग, चेंज किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटनमध्ये केलं, 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. A1 झालं, A2 झालं, P झालं, E झालं. ठीक आहे, लेंथ लागेल ना, लेंथ दिलेली बघा डायग्राममध्ये. L1 पहिल्या सेक्शनची लेंथ किती सांगितली आहे, 200 आणि दुसऱ्याची 300. L1 इज इक्वल टू 200 mm दिलेलं आहे आणि L2 इज इक्वल टू काय सांगितलं आहे, 300 mm. काही डाऊट नसेल तुम्हाला याच्यामध्ये, आय होप. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय करणार, आपल्याला जर चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचं आहे तर डेल्टा L इज इक्वल टू फॉर्म्युला बोला, E चेंज नाही होत, पहिल्याची लेंथ L1 डिवाइड बाय एरिया A1, E चेंज होणार नाही. E L1/A1E प्लस
PL2 upon A2 E. Common again, P by L, sorry, P by E common, L1 upon A1 plus L2 upon A2, डेल्टा L is equal to लोडची व्हॅल्यू. चला बोला पटकन किती आहे? E ची व्हॅल्यू 3 × 10⁻³ E ची व्हॅल्यू 200 × 10⁻³ मल्टीप्लाय काय L1 ची व्हॅल्यू 200, A1 ची व्हॅल्यू 120 प्लस L2 ची व्हॅल्यू 300, A2 ची व्हॅल्यू what is A2 240. नाउ जस्ट कॅल्क्युलेट. कसं कॅल्क्युलेट करणार? जसं पहिले एकदा केलं होतं 10⁻³ कॅन्सल, 3 डिवाइड बाय 200 जे आन्सर येईल ते लिहा ब्रॅकेटमध्ये. 200 भागिले 120 करा, जे आन्सर आलं ते इथं लिहा, प्लस 300 भागिले 240 करा, जे आन्सर आलं ते इथं लिहा. या दोघांचं जे आन्सर आलं त्याची काय करणार? बेरीज. त्याला आणि ती जी काही बेरीज येऊन त्याचं जे एक व्हॅल्यू भेटेल त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं कशाने? याचं जे आन्सर आलेलं असेल त्याच्याने 3/200चं जे आन्सर येईल तुमचं त्याच्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. थोडंफार मी करून देतो बघा कॅल्क्युलेशन, एका बुकमध्ये चेक करून घेतो मी त्याचं काही दिलेलं आहे का. व्हॅल्यूज दिले असतील तर मी लिहून देतो, जर नसेल दिलं तर मग जाऊ द्या. आणि जे एक्सपेक्टेड होतं तेच झालं की काहीही दिलेलं नाही आहे. डायरेक्ट आन्सर दिलं आहे 0.04375. डेल्टा L इज इक्वल टू काय म्हणजे 0.04375 mm. इतकी लेंथ काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे ना. इतकी लेंथ डिक्रीज होणार आहे. कॅल्क्युलेट कसं करा? तर डेल्टा L इज इक्वल टू 3/200 ब्रॅकेट 0 0 कटून जाईल, 0 0 चालला जाईल, 20/12 पाहिजे तर तुम्ही त्याला 10/6 बी लिहू शकता, प्लस इथं काय म्हणते 30/24. तुम्ही इथं कॅल्क्युलेट करून घ्यायचे. हे काय म्हणजे 10/6, 10 6 परत 2 2 ने वाढतोय, 5/3 येऊन जाईल ते. आणि इथं 6 × 24, 6 × 30. आता तुम्ही करून घ्यायचं कॅल्क्युलेट. जेव्हा डिवाइड करायचं पहिले काय करणार? डिव्हिजन. हां, पहिले डिव्हिजन. याचं पण डिव्हिजन करून एक आन्सर तयार करून घ्यायचंच. ठीक आहे. म्हणजे मला सांगायचा अर्थ काय? इथं 3/200 आहे ना, इथं डिवाइड करून इथं ती व्हॅल्यू लिहून टाकायची काही येईल ती. 5/3 आहे किंवा 20/12 करा, जी काही व्हॅल्यू आली ती इथं लिहा. 30/24 करा, जी काही व्हॅल्यू आली ती इथं लिहा. दोघांची काय करणार? बेरीज. जी व्हॅल्यू येईल त्याला इथल्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला हे आन्सर भेटेल. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.